ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालं आणि या संदर्भातला मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज आढावा घेतलाय। पंकजाताई माझ्यासोबत आहेत, काय सांगाल ताई? आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा घेतला, कशी परिस्थिती आहे जिल्ह्याची आणि एकूणच आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती? जिल्ह्यामधल्या अतिवृष्टीचा मी आढावा घेतलेला आहे। प्रत्येक मंडलामध्ये किती अतिवृष्टी झाली, किती जनावरं दगावली, किती पिकांचं नुकसान झालं, किती घरं वाहून गेली, किती मालमत्तेचं नुकसान झालं, ह्याचा सगळा एक रिपोर्ट तयार करून तो त्यांनी द्यावा। साहजिक आमचे पालकमंत्री अजितदादा आहेत, त्यांचे वित्तमंत्री देखील आहेत। मदत पुनर्वसन करणं, आपण किती पुलं वाहून गेले, किती पुलं ढेसाळले, अशा सगळ्या गोष्टींचा पूर्ण एक रिपोर्ट तयार करून मग नंतर टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये विकास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल हेच आमचा प्लॅन आहे। जिल्ह्यातल्या अनेक शहरांबाबत तुम्ही कचऱ्याच्या बाबतीत सकाळी बोलला होता, त्या संदर्भात काय सूचना केल्या? निवडणुका अजून होतील, कसं असतं, एक नगरसेवक असला की लोक त्याच्या घरात रोज सकाळी येऊन म्हणतात पाणी नाही आलं, नाली नाही उचलली, पण निवडणूक नसल्यामुळे, प्रशासक असल्यामुळे मला असं वाटतंय की ते लोकांच्या रोजच्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष, रस्त्यावर थोडा कचरा दिसतोय, स्वच्छता दिसत नाहीये। या गोष्टीची गांभीर्याने मी दखल घेतली। सीओची पण बैठक परळीमध्ये सुद्धा घेतली आणि ह्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालावं असं प्रशासनाला आदेश दिले। जिल्ह्यातल्या एकूण क्षेत्रफळापैकी 4,20,891 हेक्टर म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्यात, याबाबत काय? खरडून गेल्यात त्यालाही मदत मिळू शकते, विहिरी बुजल्यात त्यालाही मदत मिळू शकते, तर बाकी सगळ्या गोष्टी त्यांचे एक निकष आहेत त्याच्यामध्ये। गुरं वाहून गेलेत त्यांनाही मदत मिळू शकते। काही लोक गुरांचं रेकॉर्ड नाही असं म्हणतात, तर तेही तपासून घेऊन खरं असेल केस, खोटी नसेल, बोगस नसेल, तर त्यांनाही मदत करण्यासंदर्भात भूमिका घ्यावी असं मी सांगितलेलं आहे। नक्कीच गेल्या अनेक दशकांपासूनचं स्वप्न आता बीड जिल्ह्याचं पूर्ण झालंय रेल्वेचं, काय वाटतं? आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो, कारण आमचं जीवन असं असतं की आज एक आनंद असला की दुसऱ्या क्षणाला दुसरं टार्गेट असतं। आता बीड जिल्ह्याचं रेल्वेचं स्वप्न जे 70 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालंय आणि मुंडे साहेबांची प्रचंड आठवण आली, त्यांची खूप इच्छा होती आत्मीय की व्हावं, आणि आता नेक्स्ट आता पाणी जिल्ह्याला जास्तीत जास्त असावं। दुष्काळ आता तर पावसाने पाणी खूप दिलंय, पण जिल्ह्याचं कायमस्वरूपी पाण्याचे विषय मिटावे हे पुढचं टार्गेट असेल। नक्कीच प्रवास कधी करणार आहात तुम्ही आता? रेल्वे कुठला प्रवास? रेल्वेने प्रवास कधी कराल? रेल्वेने अवघड आहे बघा, रेल्वे उलटी करतील एवढी गर्दी आली तर। प्रमोद रोमन TV9 मराठी बीड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।